हॅलो मैत्रिणींनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्ण आणि बब्या हे दोघे शेतात काम करत असतात. तेवढ्यात गावातील एक माणूस तेथे धावत पळत येतो आणि कृष्णाला सांगतो की कृष्णे, तुझी लाडकी गाय स्वाती ही पाय घसरून विहिरीत पडलीये. हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो आणि ती या विहिरीकडे धावत सुटते आणि कसलाही विचार न करता चक्क विहिरीत उडी मारते. परंतु विहिरीत उडी मारल्यानंतर तिला दिसतं की या विहिरीत कोणतीच गाय नाहीये. तेव्हा बब्या हा तिला आवाज देण्याचा प्रयत्न करतो, परंतु हा गावातील माणूस त्याला पकडून ठेवतो. आणि त्याच वेळेस दलपतचा मुलगा, बाजाबाईचा पुतण्या आणि दुष्यंतचा भाऊ जयकांत तेथे येतो आणि त्याला पाहून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. तर जयकांत हा कृष्णाला असं ओलं पाहून, विहिरीत पाहून खूप खुश होतो. कृष्णा ही विहिरीच्या बाहेर येते आणि जयकांतवर चिडून म्हणते, जयकांत शेठ, असं खोटं बोलून तुम्ही मला विहिरीत उडी घ्यायला लावली, हे काही मला आवडलेलं नाही. तर जयकांत हा खूपच माजल्यासारखा बोलतो की मी जयकांत शेठ आहे, मला तुला असं ओलं पाहायला खूप आवडलं म्हणून मी ते केलं आणि पुन्हा पुन्हा करत राहणार, ते सुद्धा अतिप्रचंड वेगाने. अतिप्रचंड वेगाने असं तो पुन्हा पुन्हा म्हणत असतो. तेव्हा जयकांत हा कृष्णाला विचारतो, आपल्या कर्जाच्या हप्त्याचं काय झालं? कृष्णा म्हणते 2 दिवसात देईल. तर हा जयकांतची नजर मात्र वाईट असते. तो कृष्णाला म्हणतो, कर्जाचा हप्ता तर तू देशील, परंतु आपल्या मुद्दलचं काय? मी तुला किती वेळ सांगितलंय, कर्जाचे हप्ते आणि मुद्दल देण्यात तुझी पूर्ण जवानी निघून जाईल आणि त्याचा मला काहीच फायदा नाही. माझी जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण कर, म्हणजे तुझं कर्जाचे हप्ते सुद्धा फिटतील, मुद्दल सुद्धा फिटेल, तुला आयुष्यभर मी माझ्याजवळ ठेवून घेईल, तुझं आयुष्य मस्त मजेत निघून जाईल. असं म्हणून तो कृष्णाशी लगट करण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा ही त्याला दूर लोटते, परंतु जयकांत हा तिच्यावर जबरदस्ती करू लागतो. तेवढ्यात त्याचा एक माणूस तेथे येतो आणि सांगतो की तुम्हाला बाळाबाईने बोलवलंय. त्यामुळे जयकांत तेथून निघून जातो. कृष्णा ही खूप दुःखी होते आणि रडू लागते. बब्या तिला सावरतो. तेवढ्यात कृष्णाची गाय स्वाती तेथे येते. कृष्णा तिच्या जवळ येते. तर इकडे दुष्यंतला सगळेजण बर्थडे गिफ्ट देत असतात. तेवढ्यात दुष्यंतचे वडील अढळराव तेथे येतात आणि त्याला गिफ्ट देऊ लागतात. परंतु दुष्यंत हा त्यांच्याकडून गिफ्ट घेत नाही आणि रागारागाने तेथून बाजूला होतो. त्यामुळे अढळरावांना खूप वाईट वाटतं, तर बाजाबाईंना मात्र खूप आनंद होतो. तेवढ्यात जयकांत घरी येतो आणि दुष्यंतला प्रेमाने मिठी मारतो. दुष्यंत सुद्धा खुश होतो. जयकांत म्हणतो, अरे दुष्यंत भावा, तू तर चांगलाच गोरा झालाय पुण्यात एसी मध्ये राहून राहून, थोडं बाहेर फिरत जा, म्हणजे कोल्हापूरचा दिसशील. तर दुष्यंत हा त्याच्या पाठीत जोरात फटका मारतो आणि म्हणतो, जरी मी पुण्यात एसीत राहत असतो ना, तरी सुद्धा माझ्या हातात अजून कोल्हापुरी दणका आहे. जयकांत म्हणतो, खरं बोलतोय, मानलं तुझ्या ताकदीला. तेव्हा जयकांत हा दुष्यंतला विचारतो, आता नेहमीसारखा लगेच जाणार आहेस की 4 दिवसांची सुट्टी टाकून आलाय? तर दुष्यंत सांगतो, नाही, मला महत्वाचं काम आहे, मला जावंच लागणार पुण्याला परत ऑफिसमध्ये. त्यामुळे बाजाबाईला खूप वाईट वाटतं, अढळरावांना सुद्धा वाईट वाटतं. तर इकडे पुण्यात चक्क सावित्रीची मुलगी म्हणजेच कृष्णाची सावत्र बहीण पूजा ही दुष्यंतच्या ऑफिसमध्येच काम करत असते आणि तिचं दुष्यंतवर प्रेम असतं. ती दुष्यंतच्या फोटोकडे पाहूनच बोलत असते, दुष्यंत, मी तुला किती कॉल केले पण तू माझा एकही फोन उचलला नाही, कोठे आहेस तू? तेवढ्यात सावित्री ही पूजाला कॉल करते. पूजा चिडून म्हणते, त्या कृष्णाबद्दल काही सांगायचं असेल तर मला सांगू नकोस, मला तिच्या आयुष्यात काही इंटरेस्ट नाहीये. तर सावित्री म्हणते, माझं एकदा ऐकून तर घे पूजा, त्या पांढऱ्या पायाची अवदसाचं लग्न जमलंय. हे ऐकून पूजाला मोठा धक्काच बसतो. पूजा विचारते, असं कसं लग्न जमलं? तू त्यांना काही तिच्याबद्दल सांगितलं नाहीस का? सावित्री म्हणते, मला सांगायची गरजच नाही पडली, त्या अवदसेने सगळं सांगितलं, तरी सुद्धा तो मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार झाला. पुढची बोलणी करायला सुद्धा येणार आहेत आणि मुलगा पोस्टात कामाला आहे, म्हणजे सरकारी नोकर, त्याला चांगली मिळकत सुद्धा असेल. त्या पोरीचं चांगलं झालेलं मला पाहवलं जाणार नाही. पूजाला सुद्धा खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, तिच्या आयुष्यातली गुड न्यूज म्हणजे माझ्या आयुष्यामधील बॅड न्यूज, आणि मी तुला काही सांगायची गरज नाहीये, तुला काय करायचंय ते चांगलंच माहितीये, तिचं लग्न होऊ द्यायचं नाही, हे लग्न मोडायचं. असं म्हणून पूजा ही फोन कट करते. तर इकडे कृष्णा ही रडत असते. तिची मोठी बहीण भक्ती तेथे येते आणि विचारते, काय झालं, तू येथे का रडत बसलीये? कृष्णा भक्तीला मिठी मारते आणि झालेला सगळा प्रकार सांगते
की जयकांतने तिच्याबरोबर काय केलं. भक्तीलाही खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, नको रडूस, जर तूच हिंमत हारलीस तर जयकांत सारख्या राक्षसाला आपण काय तोंड देणार. एक ना एक दिवस आपण त्याचं कर्ज त्याच्या तोंडावर फेकून मारू आणि मग उंच मानेने जगू. कृष्णाला धीर येतो. तर इकडे बाळजाबाई ही स्वतःच्या हाताने दुष्यंतला खाऊ घालत असते आणि म्हणते, मी तुला आता नाही जाऊ देणार, तू 4 दिवस माझ्याजवळच राहायचं. तर दुष्यंत म्हणतो, मला ऑफिसमध्ये खूप काम आहे, असं नाही चालणार, सुट्टी नाही घेता येणार. तेव्हा अढळराव हे दलपतरावांना इशारा करतात आणि दलपतराव हे दुष्यंतला म्हणतात की दुष्यंतराव, तुम्ही का पुण्यामध्ये नोकरी करताय. तुम्ही पुण्यामध्ये राहून जी नोकरी करताय, महिन्याभरात जेवढं कमवताय तेवढं एक दिवसात कमवू शकता. आपल्याकडे गावामध्ये किती प्रॉपर्टी आहे, स्वतःची शेती आहे, दुधाच्या डेऱ्या आहेत, स्वतःचा साखर कारखाना आहे, मग तुम्ही शहरात काम का करताय. दुष्यंतला समजतं की हे सगळं अढळरावांनी दलपतरावाला बोलायला सांगितलंय. त्यामुळे दुष्यंत चिडून म्हणतो, काका, मी माझ्या आयुष्याचं स्टेअरिंग दुसऱ्या कोणाच्या हातात दिलेलं नाहीये, त्यामुळे मी काय करायचं आणि काय नाही हे मला कुणीही सांगायचं नाही, आणि हे मी तुम्हाला नाही तर ज्याला बोलतोय त्याला समजलंय. हे सगळं ऐकून अढळरावांना खूप वाईट वाटतं. तर बाळजाबाई मात्र खूप खुश होते. जयवंत सुद्धा खूप खुश होतो. दलपत हा दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करतो, परंतु दुष्यंत म्हणतो की मी कोणाला नाही सांगितलंय ना की त्यांनी कसं वागायचं, मग मला सुद्धा कोणी नाही सांगायचंय. तेव्हा अढळराव खूप दुःखी होतात आणि जेवण न करताच जेवणाच्या ताटावरून उठून जातात. दुष्यंत सुद्धा म्हणतो की माझं जेवण झालंय, आता मी निघतोय. तेव्हा बाळजाबाई ही त्याचे हात धुवून देते. दुष्यंत हा तेथून जाऊ लागतो तर बाळजाबाई म्हणते, आता परत कधी येशील. दुष्यंत म्हणतो, मी तुझ्या शब्दासाठी येथे आलोय, आता परत नाही येणार. मी ठरवलंय, तू माझ्याबरोबर पुण्यात राहायचं आणि त्यासाठी मनाची तयारी करून ठेव. हे ऐकून जयकांत आणि त्याच्या आईला मात्र खूप आनंद होतो, परंतु बाळजाबाई काहीच बोलत नाही. इकडे अढळराव हे त्यांच्या रूममध्ये येतात आणि दुष्यंतसाठी आणलेलं गिफ्ट कपाटात ठेवतात. मागील अनेक वाढदिवसांचे गिफ्ट या कपाटामध्ये ठेवलेले असतात. तेवढ्यात बाळजाबाई तेथे येते आणि म्हणते, दुसऱ्यांसमोर अपमान करून घ्यायची खूप हौस आहे ना तुम्हाला, बरं वाटल्यानं स्वतःचा अपमान करून घेऊन. अढळराव बाळजाबाईवर खूप चिडतात. तर इकडे दुष्यंत हा आपली नवी कोरी गाडी घेऊन शहराकडे पुण्याकडे जात असतो, परंतु रस्ता पूर्ण चिखलाने भरलेला असतो आणि त्याची गाडी ही चिखलातच अडकते. दुष्यंतला खूप राग येतो की या गावात मला अजून काय काय पाहावं लागणार आहे, ही गाडी सुद्धा चिखलात अडकली. तो लोकांकडे मदत मागतो, परंतु कुणीही त्याला मदत करत नाही. तेवढ्यात एक बैलगाडी तेथून जात असते. तो बैलगाडीला थांबवतो, परंतु या बैलगाडीत चक्क कृष्णा असते आणि कृष्णाला पाहून तो आणखीनच चिडतो. तर इकडे अढळराव हे बाळजाबाईला म्हणतात, जे काही झालं त्याचा तुम्हाला खूप आनंद झालेला दिसतोय. तर बाळजाबाई म्हणते, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुमच्याबद्दल तुमच्या मुलाच्या मनात काहीही आदर नाही, आपुलकी नाही, ही माझी चूक नाहीये. तर अढळराव म्हणतात, हे सगळं तूच केलंय, तूच माझ्या मुलाच्या मनात माझ्या विरुद्ध वाईट विचार भरलेत, त्यामुळे तो माझ्याशी असं वागतोय. बाळजाबाई म्हणते, तुम्हाला आयुष्यात काही करायला जमलं नाही, बाप दाद्याची एवढी प्रॉपर्टी होती ती सांभाळता आली नाही. अढळराव म्हणतात, मी सांभाळली आणि वाढवली सुद्धा, परंतु मला जे म्हणायचं होतं ते तुम्हाला कधी कळलंच नाही. यावरूनच बाळजाबाई आणि अढळराव या दोघांमध्ये चांगलीच भांडणं सुरू होतात. अढळराव म्हणतात, एक ना एक दिवस मी माझ्या मुलाच्या मनात माझ्याविषयी आदर निर्माण करणार, तू जे विष पेरलंय ते नष्ट करणार. तर बाळजाबाई म्हणते, ते कधीच होणार नाही, कारण माझा मुलगा माझ्यावर प्रेम करतो आणि तो तुमचा आदर कधीच करणार नाही. तर इकडे दुष्यंतला आठवतं की आज सकाळी काय घडलं होतं आणि तो म्हणतो, तूच माझ्या नशिबी आलीस का. तर कृष्णा म्हणते, नवी गाडी घेतली ती सुद्धा चिखलात अडकली, आज सटवईने तुमच्या नशिबात चिखलच लिहून ठेवलाय. या दोघांमध्ये पुन्हा एकदा बाचाबाची होते. दुष्यंत म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये, आणि तो बैलगाडी चालवणाऱ्या माणसाला म्हणतो, तुम्ही माझी मदत कराल का. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत हा ऑफिसमध्ये पोहोचणार आणि पूजा त्याचा बर्थडे सेलिब्रेट करेल. तर दुसरीकडे सावित्री ही चक्क मुलावाल्या लोकांना फोन करेल आणि सांगणार की कृष्णा ही पांढऱ्या पायाची आहे आणि तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न तिच्याशी करून देऊ नका. तर बाळजाबाई ही गावातील एका शेतकऱ्याचा न्यायनिवाडा करणार, त्याला भरपाई द्यायला सांगणार आणि कृष्णा हा न्याय चुकीचा आहे असं सगळ्या गावकऱ्यांसमोर बोलणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत
हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो,